सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी नित्यानंदा तुझ्या चरणी माझी असे प्रार्थना। नित्यानंद करी सदा वैदे उल्हास दे मला सेवा नित्य घडो निरंतर दडो पायी तुझ्या हे मन मागो काय करी कृपा मजवरी दासा सिदे हर्षद मंगलमूर्ती मोरया। माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मजवा शून्यासी वदवावे कृपा कटाक्षे करोनिया। चौदा विद्यांचा गोसावी रसवलोचन हालवी लवलवित फडकावी फडे फडे कर्णताप चतुर्भुज लंबोदर कासे कशिला पीतांबर फडके दोंदीचा फडीवर दुदुकार टाकी ऐसा सर्वांगे सुंदरू सकल विद्यांचा आगरू तयासी माझा नमस्कारू साष्टांग भावे मंगलमूर्ती मोरया। करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। विक्रेतु कामाखिल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्ति दध्यादिकं मोहवशादवोचत् गोविंद दामोदर माधवेति। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविंद दामोदर माधवेति। सुखं शयानानि निलये निजेऽपि नामानि विष्णोः प्रवदन्ति मर्त्या ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविंद दामोदर माधवेति। जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तान्ति विनाशनानि गोविंद दामोदर माधवेति। सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव ज्ञेयं देहावसाने इदमेव जाप्यं गोविंद दामोदर माधवेति। श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति।
मधुर प्रियात्वं सत्यं हितं त्वा परमं वदामि अवर्णनीया मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति त्वमेव वाचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेकं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति काचित् कराम्भोजपुटे निषण्णं क्रीडाशुकं किंशुकरक्ततुण्डम् अध्यापयामास सरोर्वक्षि गोविन्द दामोदर माधवेति अग्रे कुरूणां मधपाण्डवानां दुःशासनेनार्धवस्त्रकेशा कृष्णाददाक्रोश अनन्यनाथा गोविन्द दामोदर माधवेति नमो स्वनन्दाय सहस्रमूर्तये सहस्रपादार्चिशिरोर्भावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुलं लयते गिरि यत्कृपात्महं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं भगवान् गोपाल कृष्ण महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आदि नारायण विद्यात्रिनाथ भक्त जनार्दन श्रीकनाथ कुंद मदन रामचंद्र शुकदेव स्वामी महाराज देवराय महाराज हरे राम महाराज सद्गुरु समर्थ नित्यानंद सरस्वती स्वामी महाराज की जय गजानन महाराज की जय मुरलीधर महाराज की जय। आज राधाष्टमी आहे त्यामुळे आज राधेचं भजन आपल्याला करायचंय आणि राधेचं भजन झाल्यानंतर मग आपण निरूपणाला सुरुवात करणार आहोत। जे रोजचं भजन आहे तेही आपल्याला करायचंय। जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे जय राधे जय राधे जय श्री कृष्ण बोलो जय राधे। राधाष्टमी आहे आणि आता आजपासून सुरू होणाऱ्या गोकर्णापासूनच्या 7 दिवसाचं भजन कुठलं असेल? भागवतामध्ये द्वादशाक्षरी तो मंत्र जो दिलेला आहे ओम नमो भगवते वासुदेवाय, हा जितका जप आपल्याला नामस्मरणाच्या माध्यमातून करता येईल तितका आपण 8 दिवस करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओम नमो भगवते वासुदेवाय
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 आज जितक्या वेळा आपल्याला जप करता येईल अर्थात तो नामस्मरणाच्या माध्यमातून व्यासपीठ आपल्याकडून करून घेईलच, परंतु आपल्याही मुखातून तो व्हावा ही आग्रहाची विनंती। सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैल्यं मल्लिकार्जुनम् उज्जैन्यां महङ्कार ओंकार ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्णेशं च शिवालये गंगा गोदावरी माता की जय। त्र्यंबकेश्वर भगवान की जय। मुरलीधर महाराज की जय। सज्जनों, भाग्योदयेनं बहुजन्म समर्जित आहे। आपल्या भाग्यात असेल ना तरच या सगळ्या गोष्टी घडत असतात। आज तुमच्या आमच्या असलेल्या आयुष्यातील भाग्याचा दिवस, जी भगवंताची असणारी नामधारी जी तैलव्रत अशी जी धारा जी आहे ती भगवंताची राधा, तुमच्या आमच्या सगळ्यांना जी गुरु समान आहे, या भागवताचे जे मुख्य जे आहे वाचक शुकदेवांची सुद्धा ती परात्पर गुरु आहे। आज राधाष्टमी आहे आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंबहुना या गणेशोत्सवामध्ये आजचा जो दिवस असतो तो अनुराधा नक्षत्रावर येणाऱ्या आपल्या महालक्ष्मी आहे। आणि भागवताचं सुरुवात ज्याच्यातून करायची असते ते गोकर्ण ही आजच आहे। त्यामुळे हा त्रिवेणी संगम जो आहे तो या गंगेच्या काठावर मुरलीधर मंदिरामध्ये करण्याचं भाग्य हे तुम्हाला आम्हाला मिळालेलं आहे। 2015 साली मी इथे आलेलो, मला इथे भागवत कथा करायची, परंतु भगवंताच्या मनात असं असावं की मला ज्या वेळेला इथे 200 वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला तुम्ही या। मी त्र्यंबकेश्वरचा, नाव माझं चंद्रशेखर, ज्याच्या समोर हे चाललेले तो मुरलीधर म्हणजे किंबहुना या आजच्या असलेल्या सुदीने त्या हरिहराची भेट व्हावी का काय, आणि त्याच्यासाठी एवढे 10-12 वर्ष तप करावं लागलं का काय। मी नेहमी सांगत असतो, आपल्याला ज्या वेळेला समाजामध्ये पत निर्माण होते ना त्यावेळेला तप तयार होतं। तप कशाने तयार होतं, पत कशाने मिळते, तपाने मिळते। त्यामुळे किंबहुना भगवंताने या मुरलीधराने
माझ्याकडून 12 वर्ष करून घेतली असतील, असंही असेल. या श्रीमद भागवतामध्ये आमच्या सौभाग्यवती मला सिनियर आहेत बरं. आमच्या वडिलांची इथे काळाराम मंदिरात, बालाजी मंदिरात अनेक वर्ष कीर्तन प्रवचन झालेली आहेत. आमच्या सौंची सुद्धा इथे प्रवचन झालेली आहे. वैशाख महिना म्हटला की शुक्ल बुवांचं इथे ठरलेलं असायचं. इथेही त्यांची 1-2 वेळेला प्रवचन कीर्तन झालेली आहेत. ही गोष्ट आहे जवळजवळ 12-13 वर्षापूर्वीची. मला त्या भागवतामध्ये सिनियर आहेत, त्यामुळे आधी त्यांना म्हणलं आहेत. त्या डोंबोलीला आहेत, शेवटच्या दिवशी येणार आहेत. मला म्हणाले की तुम्ही सुरुवात करा, मी येते शेवटच्या दिवशी. म्हटलं कर्तृत्ववान पुरुषाच्या मागे स्त्री कशी असते ती अशी असते. असं हे तुमच्या आमच्या असलेल्या जन्माचं सार्थक आहे, लक्षात ठेवा. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य करावं लागतं हो. तेव्हा या विठ्ठलने कृपा केली. नाशिक मध्ये किती जण येऊन जातात यात्रेकरू, लक्षात ठेवा. या गंगेच्या काठावर किती जण यात्रेकरू येऊन जातात, रोज हजारो येऊन जातात. पण आमच्या या मुरलीधराचं दर्शन घ्यायला किती जण येतात सांगा. भाग्यात असावं लागतं, माहिती असावी लागते. आणि ज्याच्या भाग्यात असेल त्याला तो भेटतो की हो. या संत परिवाराच्या भाग्यामध्ये होता म्हणून तो 200 वर्षापूर्वी सांगितलं गेलं की मी तिथे आहे, मला आणि इथे. आणि आज त्याला 200 वर्ष झाली. मंदिराला 2028 साली 200 वर्ष होणार आहे. संत परिवाराला विनंती 2028 साली सुद्धा मला बोलवा. याचं कारण असं की मी जर का त्याच्या स्थापनेला जर का आहे तर मंदिराच्या वेळेला मी नको का. हरिहराची भेट येते. 2027 सिंहस्थ आपल्याकडे आहेतच. गर्दी तर मी म्हणेल इथे 2028 ला तेवढा काही सिंहस्थ नाही, जवळजवळ संपलेला असेल, कारण जुलै 28 ला संपतोय. सांगण्याचं तात्पर्य श्रीमद वेदव्यासांच्या अंतरंगी असणारं ते जे चैतन्याचं जे स्पष्ट चित्र जे होतं ते त्या बहिरंगाच्या आविष्कारामधून तुमच्या आमच्यापर्यंत त्यांनी निर्मळ मनाने, स्फूर्तिदायक, आल्हाददायक हे प्रदर्शित केलं ना. त्यांचं असलेलं ते शब्द ब्रह्म आणि तुम्ही आम्ही पुढील 7 दिवसामध्ये जे करणार आहे ते नाद ब्रह्म आपण ऐकणार आहात, भजनही करणार आहात. मग ते असलेलं शब्द ब्रह्म आणि आपण करत असलेलं नाद ब्रह्म ह्याचा ज्या वेळेला एकत्रीकरण होतं ना त्यावेळेला त्या परब्रह्माचा साक्षात्कार. शुक्लोबा उद्याला येणार आहे. त्यांना दूध आवडतं, गोड दूध जास्त आवडतं. परंतु दूध गरम केलं, गॅसवर दूध गरम केलं, कपामध्ये ओतलं, नंतर लक्षात आलं अरे शुक्लोबांना तर गोड दूध आवडतं म्हणून साखर टाकली आणि ढवळायला लागले. एक जी होईल का. पण दूध उकळताना साखर जर का टाकली तर ती एक जीव. लक्षात. म्हणून आजचे हे जे 7 दिवस जे आहेत ना हे तुमच्या आमच्या असलेल्या भाग्यासाठी फार महत्वाचे. म्हणून या 7 दिवसामध्ये भगवंताकडे जितकं आपल्याला नामस्मरण करता येईल. छोटा मंत्र आहे. दासबोधातला मंत्र आपल्याला माहिती, जय जय रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. त्रयोदशाक्षरी मंत्र आहे. तसा भागवतामधला 12 मंत्र आहे.
ओम नमो भगवते वासुदेवाय. बस इतका जरी मंत्र जरी आपण जरी म्हटला, माझ्या नमनामध्ये मगाशी आपण ऐकलं असेल, अनेक भागवतामधले श्लोक आहेत, अनेक आहेत. तुम्ही आम्ही रोज म्हणतो सुद्धा. ते सगळे श्लोक जवळ भागवतामधले, पण आपल्याला कळत नाही की आपण कशातला श्लोक म्हणतो, काय म्हणतो. एकजीव झालं ना, एकजीव की परब्रह्माचा साक्षात्कार. जसं त्या असलेल्या श्रीखंडामध्ये साखर असते का नाही, ती कधी एकजीव होते? ज्या वेळेला आपण त्या असलेल्या चक्क्यामध्ये साखर टाकून ठेवतो, ती ज्या वेळेला मुरवतो त्यावेळेला एकजीव. एकजीवपणा करावा लागतो, लक्षात ठेवा. 18 पुराण लिहिलेली आहेत, आपण सगळे माहिती आहे आपल्याला. तुम्ही म्हणाल 18 पुराण कुठली? मध्वयम, पद्वयम, व्रत्रयम व चतुष्टकम अनापलिंग पुष्कराणी. झाले माझे सांगून. तुम्ही म्हणाल काय महाराज, जागेवर बसला तरी काही सांगता का? अहो खरंच सांगितली मी. मध्वयम, मध्वयम, व्रत्रयम व चतुष्टकम अनापलिंग पुष्कराणी. म पासून सुरू होणारी 2 पुराण, मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण. मध्वयम भविष्य पुराण, भागवत पुराण. व्रत्रयम ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवर्त पुराण. व चतुष्टकम व पासून सुरू होणारी 4 पुराण. वामन पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण, नाना प्रकारची पुराणे. आणि मग अनापलिंग पुष्कराणी. अ पासून सुरू होणार अग्निपुराण, नारद पुराण, पद्म पुराण, लिंग पुराण, गरुड पुराण आणि कूर्म पुराण. अशी नाना प्रकारची पुराण सगळी झाली. मी खरं सांगू का, आपल्याला टीव्हीवर एक ती जाहिरात लागत होती बघा, आय एम अ कॉम्प्लायंट बॉय आणि आय एम अ कॉम्प्लायंट गर्ल. आणि त्याच्या खाली एक शेवटचं वाक्य असायचं, दिस इज ए कम्प्लीट फूड. म्हणजे काय? दूध. बरोबर. तसं हे श्रीमद भागवत आहे ना, हे संपूर्ण असलेल्या सगळ्यांचं सार आहे, एवढं लक्षात ठेवा. या श्रीमद भागवतामध्ये वराह पुराणाची कथा आहे, विष्णू पुराणाची कथा आहे, वामन पुराणाची कथा आहे. सगळ्या कथांचं सार आहे. उद्याला महालक्ष्मी आपल्याकडे जेवणार आहेत का? त्यावेळेला आपण किती प्रकारच्या चटण्या करतो, किती प्रकारच्या भाज्या करतो सांगा बरोबर. आमची आजी सांगायची की 16 प्रकारच्या चटण्या असायच्या आणि 16 प्रकारच्या भाज्या असायच्या. आता ते ताट ते केवढे, आणि त्या सगळी डावी बाजू, उजवी बाजू, 4 प्रकारचे त्याच्यामध्ये असणारे ते भात, शिवाय पुरणपोळी, खीर, सगळंच असायचं. असं सगळं ताट जर का बघितलं आपण, तर कमीत कमी 40 ते 45 पदार्थ असायचे. किती? 40 ते 45. 40 ते 45 पदार्थ आपण कधी एकदम कधी खातो का? आपण काय करतो, ते सगळं उरल्यानंतर त्याचं सगळं एकत्रीकरण करतो. मग इकडनं पंचामृत घे, आमचुराची चटणी घे, इकडनं भाजी घे, आणि शेवटच्या भातामध्ये सगळं ते सांगितलेलं असतं, ताट स्वच्छ कर बर का. मग आम्ही ते सगळं एकत्रितपणे करतो, त्याला काला असं म्हणतात. आणि ते एकत्रितपणे करतो आणि ते खाऊन टाकतो. का खातो बरं? भगवंताचा प्रसाद एवढं लक्षात. तसं त्या असलेल्या या श्रीमद भागवतामध्ये भगवंताच्या अनेक लीलांचं वर्णन आहे, भगवंताच्या असलेल्या गुणानुवादाचं वर्णन.
आणि तुम्ही तर अनेक ठिकाणी अनेक वेळेला अनेकांचं भागवत ऐकलेलं आहे. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती. त्या गंगेच्या काठावर पलीकडे राम आहे, काळा राम पलीकडे, आणि आमच्याकडे इथे गोरे मुरलीधर आहे. जणू काही अवतार एकच की, रामाचाही अवतार आणि भगवंताचाही अवतार, दोघेही अवतार विष्णूच आहेत. पण काय आजच्या दिवसाचं महत्व, तर आजपासून सुरू होणार हे श्रीमद भागवत पुराण. सज्जनो, एक लक्षात घ्या, आपल्या संपूर्ण असलेल्या ग्रंथसंपदेमध्ये दोनच ग्रंथांना श्रीमद शब्द लागलेला आहे. काढून बघा, रामायण काढा, गाथा काढा, ज्ञानेश्वरी काढा, दासबोध काढा, कुठलाही शब्द. दोनच ग्रंथांना आपण म्हणतो का श्रीमद गरुड पुराण चालू आहे, श्रीमद वामन पुराण चालू आहे म्हणतो आपण? नाही म्हणतो. श्रीमद शब्द फक्त दोनच ग्रंथांना लागलेला आहे. एक श्रीमद भागवत आणि भगवंताने सांगितलेली कुरुक्षेत्रावरची भगवद्गीता, त्याला श्रीमद शब्द आहे. का बरं? कारण भगवंताने या असलेल्या भागवतामध्ये आपल्या असलेल्या तेजाची शलाका त्याच्यात ठेवली. आणि कुरुक्षेत्रावरच तर प्रत्यक्ष भगवंताने सांगितलं श्रीमद भागवत. यदुकुळामध्ये या परमेश्वराने मानवी शरीराने देह धारण केला म्हटलं. तुम्ही आम्ही सुद्धा तेच करतो. म्हणून याच्या केवळ ह्या लीला नाहीये, त्याच्याकडे आपण पाहायचं असतं फक्त. तो पूर्णावतारी आहे. तुमचे आमचे अवतार सुद्धा पूर्णावतारीच आहे. आज मला इथे यायचं म्हणून मी सुद्धा त्र्यंबकेश्वर वरून आलो. दुपारी 2 वाजता छानपैकी स्नान बिन केलं, संध्या वगैरे केली, आरशात बघितलं गंध नीट लावलाय ना, बरं कपडे केले, त्यानंतर बघितलं झप्पा व्यवस्थित घातलाय ना, शाल व्यवस्थित आहे ना. हो, मग तुमचे आमचे अवतारच की. पण आपले अवतार जाऊ द्या, पण भगवंताचे अवतार हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी, संतांचे अवतार हे तुमच्या आमच्या कल्याणासाठी. म्हणून त्यांना ते ब्रीद राखावं लागतं. लक्षात ठेवा. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जगाच्या कल्याणासाठी ते येतात. कारण माऊली सांगते एके ठिकाणी, जे जे भेटे भूत ते तू मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण तू माझा. आपण पाहतो का, आपल्या दारासमोर साधं कुत्र जरी बसलं तरी आपण त्याला हाड म्हणतो. तर जाणारा येणारा वाटसरू कोणी आपल्याला भेटला तर आपण देतो का? प्रवासामध्ये आपण बिस्लरीची बाटली घेतो आणि एखादा बच्चू जर का रडत असेल तर आपण ती बिस्लरीची बाटली अजून पाठीमागे नको का? बिस्लरी संपली तर. मग जे जे भेटे भूत ते तू मानिजे भगवंत. इथे भागवत सांगता. भागवत म्हणजे खरं सांगू का आपल्याला, हे प्रेम आहे. प्रेम, प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं. प्रेमाची असलेली अनुभूती जी आहे ना, प्रेमाचा साक्षात्कार जिथे होतो ना, त्याला श्रीमद भागवत म्हणतात. त्या भगवंतानी केलेल्या लीला ज्या आहेत त्या ज्ञानी विरागी नवे नवे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा कळल्या नाही. येणार नाही. 5व्या 6व्या दिवशी ज्या वेळेला आपण
काला करू त्यावेळेला कळेल आपल्याला ब्रह्मदेवाने काय काय केलं. पंचमहाभूतांचं सहाय्य घेऊन त्याने शरीर धारण केलं. ज्ञान, वैराग्य, भक्ती यांची प्रत्यक्ष साकार झालेली मूर्ती म्हणजे या असलेल्या भागवताचे सांगणारे शुकाचार्य. श्रीकृष्णाची स्तुती ऐकली त्यांनी आणि ते वेडे झाले. शुक बैरागी सोडी समाधी नाचू लागला कृष्ण कीर्तनी. तुम्ही आम्ही सुद्धा या मुरलीधराचं ज्या वेळेला दर्शन करतो त्यावेळेला आपण वेडे होतो का? का बरं एकादशीला गर्दी होते आपल्याकडे? की त्याचं ते असलेलं ते रूप ज्या वेळेला आपण पाहतो. आमच्याकडे पण भागवतामध्ये लल्ला आहे आमचा, एवढा मोठा लल्ला आहे भागवतामध्ये. त्याला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ते उपहार ज्यावेळेला आम्ही घालतो का, ते शृंगार ज्यावेळेला करतो की त्यावेळेला कधी कधी रोज घालत असलेलं त्याचा तो असलेला तो शृंगार कधी कधी बसतच नाही. मग आम्ही आमच्या सौंना म्हणतो अगर ते तो बसत नाही, त्याला तुम्हाला घालता येत नाही. त्याला सांगावं लागतं, अरे बाबा घे घालून. त्यावेळेला तो घालून घेतो. तसं आहे त्या देवाचं. त्याला आपल्याला बांधायचं असेल ना तर त्याला प्रेमाने बांधावं लागतं. एरवी आपण किती जरी भगवंताला नटवण्याचा प्रयत्न जरी केला आणि जर का कधी तो नाही नटला तर आपल्याला राग येतो का नाही? अरे काय मुरलीधरा, किती वेळेला तुला मी सांगते जरा नट. मग तो सांगतो अगं बाई मी नटे, पण तुम्हाला प्रेमाने सांगितलं तर. भगवंताला प्रेमाने आपल्याचं करावं लागतं. अहो लहान मुलाला सुद्धा प्रेमानेच सांगावं लागतं. पूर्वीच्या काळी आपल्याला ते काऊचिवचा घास घालून भरवायला लागत होतं का नाही? आत्ताच्या मुलांना कशाने भरवावं लागतं? ते डोरेमॉन समोर ठेवायचं असं छान पैकी, आणि तो घास तोंडात जातोय का कुठे जातो हेच त्याला कळत नाही. तो त्याच्याकडे सारखा असा एकटक बघत असतो. काय खातो त्याच त्याला कळत नाही. पोळी खातो का, भात खातो का, वरण खातो. खरं सांगू का सचल, भगवंताला करायचं असेल तर आपलंच करावं. भागवत या शब्दाची व्युत्पत्ती अक्षर मालोपनिषदामध्ये अशी सांगितली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या त्याची व्युत्पत्ती सांगितली, परंतु आपण जी पाहणार आहोत ती अक्षर मालोपनिषदामध्ये जी सांगितलेली आहे. भा म्हणजे ज्ञान, ग म्हणजे कीर्ती, व म्हणजे इष्टकामना आणि त म्हणजे विस्तार. भगवंताची गुणानुवाद करायचा, भगवंताचा कीर्तिवाद आपल्याला करायचा आहे. भगवंताच्या असलेल्या परंतु त्या विस्ताराने आपल्याला मांडायचे, परंतु कोणाच्या भावनेने? प्रेमभाव. श्रीमद भागवतामध्ये भागवत महात्म्यामधला पहिला श्लोक, अगदी पहिला श्लोक, भागवताचा ग्रंथ उघडला की पहिला श्लोक आपल्याला सापडतो जो मगाच्या असलेल्या नमनामध्ये मी म्हटला बघ. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. सत, चित आणि आनंद. जे सत्य
आनंद स्वरूप आहे. सच्चिदानंद हा भगवंताचा स्वरूप परिचय लक्षात. म्हणून अनेक संतांनी लिहिलेले आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. भगवंताचा स्वरूप परिचय. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. रूप पाहता लोचनी. भगवंताचं स्वरूप पाहिजे. भगवंताचं रूप कसं आहे? तुमच्या आमच्या डोळ्याला कसं दिसतंय? सुखावतंय की नाही? आमचा मुरलीधर डोळ्याला पाहिल्यानंतर सुखावतो का नाही? सकाळी या, दुपारी या, संध्याकाळी या, रात्री या, सुखावतो का नाही? पाहिल्यानंतर अरे त्याला सतत पाहावं असं वाटतं. माझं तर केवढं भाग्य माहिती का तुम्हाला? तुमचं कोणाचंही भाग्य नाही तेवढं माझं भाग्य आहे. आजपासून तो मला आज तास 1.5 तास आणि उद्यापासून 2.5-3 तास तो माझ्याकडे पाहणार आणि मीही त्याच्याकडे पाहणार. भाग्यात असावं लागतं. नाही तर तो आपण 2-2.5 तास त्याच्यासमोर उभं राहू का? बरं समजा आपण उभा राहिलो तरी आपलं लक्ष त्याच्याकडे जाईल का? कारण आपलं लक्ष सगळीकडे जातं. आधी आम्ही मंदिरामध्ये येताना कालच घेतल्या होत्या सरकारवाड्यावर, त्या नीट ठेवल्यात की नाही, जिन्याखाली ठेवल्यात की नाही पाहतो की नाही आपण. पण आपण ठेवताना आपल्याला कोणी ठेवलेलं पाहिलंय की नाही हेही आपण पाहतो. मी जिन्याच्या खाली काढलेत खरे, पण कोणी बघितलं तर नाही ना. कोणी कशाला बघायला पाहिजे? त्याने बघितलं की, ज्याच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहोत त्याने बघितलं की तू तुझ्या वाहना कुठे काढल्यात त्या. बरं इथे आल्यानंतर त्याचं दर्शन सरळ आपण घेतो का? बरेच जण तुम्ही पहा मंदिरामध्ये आल्यानंतर 2 हात जोडतात आणि पटकन डोळे मिटतात. सज्जन हो, आधी भगवंताला आपल्या असलेल्या डोळ्यांनी प्रेमपूर्वक न्याहाळायचं असतं. त्याला प्रेमपूर्वक न्याहाळत 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 ज्या वेळेला अलगदपणे आपले डोळे ज्या वेळेला मिटतात ना, त्यावेळेला त्याला आपल्या या हृदयस्थ सिंहासनावर बसवायचं असतं. आणि मग त्या भगवंताला विचारायचं की बाबा रे, आतमध्ये बसलाय तो तूच आहेस ना. जिथे राम राही तिथे काम कैसा, आणि जिथे काम राही तिथे राम कैसा. त्या भगवंताला आपल्या असलेल्या हृदयस्थ सिंहासनावर जर का आरूढ करायचं असेल तर थोडं 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 आपल्या शरीरातील असलेले जे षडरिपू आहेत त्यांना थोडस बाजूला करावं. का बसेल, क्रोध असेल, लोभ असेल, मोह असेल, मद असेल, मत्सर असेल, त्यांना थोडं थोडं बाजूला करायचं असतं. आणि एकदा का त्यांना थोडं थोडं बाजूला केलं आणि एकदा का तो आपल्या शरीरामध्ये हृदयस्थ सिंहासनावर विराजमान झाले की मग जिथे राम राही तिथे काम कैसा. त्यामुळे भगवंताचा असलेला तो जो आनंद स्वरूप परिचय जो आहे ना, तो सत्य आहे, तो चिदाकार आहे. आम्ही सगळे भगवंताची स्तुती करत असताना आपण म्हणतो का नाही, कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम. काय सुंदर वर्णन आहे भगवंताचं. नासाग्रे नवमौक्तिकम करतले. अगदी ती वेणू सुद्धा आहे, त्या वेणूचं सुद्धा वर्णन आहे. मग असा ज्याचा स्वरूप परिचय
आणि मग त्याचा स्वरूप परिचय झाल्यानंतर पुढचा शब्द काय सांगतो? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हा भगवंताचा कार्य परिचय. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, जगाची उत्पत्ती करा, जगाचा तो मालक, जगाचा तो चालक. आम्ही जगाचे विश्वस्त, आम्ही त्याचे मालक आहोत का? होता कुठे तो? 200 वर्षापूर्वी तिकडे होता की? त्याला आणलं का नाही आपण इथे? मग आपण त्याचे मालक झालो का? त्याने आपल्याला स्वप्न दृष्टांत दिला की मी तिथे आहे. पण समवेत राधा मैया सुद्धा होत्या, पण राधा मैया हल्ल्या नाहीत. हे सहजगत्या हल्ले, कारण स्वप्न दृष्टांत यांनी दिला होता, राधा मैयाने नाही. लक्षात ठेवा सज्जनो, त्याला जर का आपल्याकडून करवून घ्यायचं असेल ना, तर तो आपल्याकडून करवून घेतो. आणि त्याला जर का करवून नसेल घ्यायचं तर आपल्याला काहीही केल्या जमत नाही. सहज व्यवहारातला दृष्टांत देतो आणि पुढे जाऊ. आता 4 दिवसापूर्वी श्रावण महिना संपला. श्रावण महिन्यामध्ये अनेक घरामध्ये आजीबाई असतात, सासूबाई असतात. नाशिक मध्ये आले अजून आजी सासू वगैरे. श्रावण महिना येतोय, श्रावण महिना चालू आहे. अरे ऐकलं का? सत्यनारायणाची पूजा कर, चांगलं असतं. श्रावणामध्ये सत्यनारायणाची पूजा केली झाली. गुरुजींची अपॉइंटमेंट, आपली स्वतःची सगळी कामं, हे सगळं झाल्यानंतर एकदाची ठरते काय? सत्यनारायणाची पूजा. नीट लक्षात ठेवा बरं का, आपण विश्वोत्पत्ती आणि हेतवेवर बोलतो. तो जगाचा मालक आहे. सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी केलेला शिरा, माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी केलेला शिरा आपण काय म्हणून ग्रहण करतो? प्रसाद. अगदी बरोबर. पण तो प्रसाद आज खाल्ला तरी तसाच लागतो, उद्या खाल्ला तरी तसाच लागतो, परवा खाल्ला तरी तसाच लागतो का नाही? म्हणजे त्याच्या असलेल्या त्या चवीमध्ये बदल होतो का? पाहिलं पाहिजे. का बरं होत नाही? कारण त्या दिवशी आम्ही काय करत असतो? मला काय करायचंय? प्रसाद करायचा. आपल्या मुखामध्ये काय वाक्य असतं? मला प्रसाद करायचाय, मला प्रसाद करायचाय, मला प्रसाद करायचाय. आपण गुरुजींना पण सांगतो की नाही, गुरुजी अहो सगळी यादी दिली पण ते प्रसादाचं साहित्य दिलं नाही. आपण म्हणतो का शिऱ्याचं साहित्य दिलं नाही? आपण काय म्हणतो? गुरुजी जरा ते प्रसादाचं पण द्या बरं का. म्हणून आपण त्या प्रसादाचं साहित्य सांगण्याचं तात्पर्य, त्या दिवसामध्ये आपल्या मुखातून अनेक वेळेला शब्द बाहेर पडतो, मला प्रसाद करायचा आहे, प्रसाद करायचा आहे, प्रसाद करायचा आहे, प्रसाद करायचा आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की तो त्याच्यामध्ये उतरलेला असतो. आणि आता शुक्ल बोलला शिरा आवडतो, वहिनी लक्षात ठेव का, मला आवडतो. असं काजू बिजू टाकलेलं छान आवडतो, काही प्रश्न नाही. आता शिरा म्हणजे साजूक तुपातलाच करावा. साजूक तुपातला लागतो, थोडस दूध टाकावं लागतं, बेदाणे टाकावे लागतात, बदाम कापलेले असे, काजूचे तुकडे वगैरे असं सगळं. आणि शुक्ल बोलणं आवडतो म्हणून
पहिल्यांदा शिरा केला, पण त्या शिऱ्याला प्रसादाची चव येते का हो? करणारी व्यक्ती तीच, साहित्य तेच. परत शुक्ल बुवाच आलेले होते पूजा सांगायला, असंही धरून जाऊ आपण. म्हणजे पूजा सांगणारी व्यक्ती पण तीच, खाणारी व्यक्ती पण तीच, पण बदल का घडला? चवीमध्ये बदल का घडला? कारण सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी आपण तो प्रसाद म्हणून ग्रहण करतो आणि शुक्ल बुवा येतात त्यावेळेला आपण त्यांच्या समोर शिऱ्याची डिश ठेवतो. हा फरक भगवंताचा असलेला त्यावेळी कर्तुम अन्यथा कर्तुम परमपिता परमात्मा जो आहे, गंगेच्या काठावर आपण आहोत, पण कधी कधी असं वाटतं अरे ही गंगा काय ऊन ओकते, शीतल वाहणार पाणी दे, पण तरी सुद्धा गरम होतं का नाही? का गरम होतं? सांगण्याचं तात्पर्य कर्तुम अन्यथा कर्तुम परमपिता परमात्मा, झाडाची पान हले अशी ज्याची सत्ता आहे त्याची सत्ता आहे, तुमची आमची नाही. तुम्ही आम्ही काहीही करू शकत नाही, आपण फक्त त्याला आपलंसं करू शकतो आणि त्याला आपण सांगू शकतो. अहो साधा आम्ही संकल्प करतो की नाही, मम आत्मना श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां, अजून सांगू द्विपद चतुष्पद सहितानां, म्हणजे ते पोपट मांजर कुत्रा पाळीव आपण घरात पाळतो, क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य व्यापारे उद्योगे व्यवसाये यश कीर्ती लाभ, सगळं मालगाडी सारखं ते चालूच असतो संकल्प. आणि सगळ्यात शेवटी मनोवांछित फलप्राप्त्यर्थम, जे एवढं सगळं आम्ही सगळं संकल्प केल्यानंतर सुद्धा मनोवांछित फल, अजून काही आपल्याला फळ पाहिजे असेल तर मग हे सगळं आपण त्याच्याकडे मागतो का नाही? मग आम्ही जर का जगाचे चालक असू मालक असू तर त्याच्याकडे काय मागतो? सांगण्याचं तात्पर्य सज्जन हो, तुम्ही आम्ही या जगाचे विश्वस्त आहोत, लक्षात ठेवा. जगाचे चालक नाही, मालक सुद्धा नाही. माऊलीने लिहून ठेवलंय, जे जे भेटे भूत ते तू मानिते भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण तू माझा. जगाची सगळी जी काही वस्तू जी आहे त्याला जर का आपण आपलं जर का मानलं, त्याच्यामध्ये भगवंत जर का मानला तरच आपल्याला त्याची प्राप्ती होते. सज्जन हो, त्या असलेल्या भगवंताची जर का आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल, विश्वोत्पत्त्यादि हेतवे भगवंताचा कार्य परिचय. एकदा एका आश्रमामध्ये अन्नछत्र चालू होतं, अन्नछत्र. आणि ते अन्नछत्र चालू असताना चोर तिथे गेले. आणि त्या अन्नछत्राचा नियम असा होता, बसायच्या आधी एक माळ करायची. कशाची? श्रीराम जय राम जय जय राम. चोराला वाटलं ही माळ मी जर का जपलो तर मी चोर आहे, मी कसा काय जपणार ही माळ? तो म्हणाला मी माळ काही जपणार नाही. त्या असलेल्या त्या मठाचे जे साधू महाराज होते त्यांनी सांगितलं तू माळ जपणार नाही, तुला जेवण नाही. हा नियम आहे, आमच्या मठाचा नियम आहे हा. तो म्हणाला मी माळ काही जपणार नाही.
तुला जेवण मिळणार. दादा तो उठून गेला. झाली सगळ्यांची पंगत झाली, सगळं झालं. आणि ते साधू महाराज संध्याकाळी त्या असलेल्या रामलल्लाकडे गेले शेजारती करण्यासाठी. आणि त्या रामलल्लाची मूर्ती मलिन होती. साधू बाबा फार मोठे हुशार होते, तत्वनिष्ठ. आणि त्यांनी विचारलं, रामलल्ला आज तुम्ही खिन्न दिसताय म्हणे. हो म्हणे, आज एक जगातील एक व्यक्ती जेवली नाही असं म्हणे. आणि तुझ्या आश्रमात जेवली नाही, माझ्या आश्रमात शक्यच नाही म्हणे. रामलल्लाने सांगितलं की मनुष्य तुझ्याकडे आला होता. हो म्हणे, आला होता. आणि तू त्याला पानावरून सांगितलं तुला माळ जपायची ते, तू निघून जा. हो म्हणे, आश्रमाचा नियम आहे. रामलल्लाजी सांगतात, अरे गेले 35 वर्ष मी त्याचा उदरनिर्वाह करतो. तो चोरी का करे, पण मी त्याला 35 वर्ष मी त्याला जपलेलं आहे. आणि तू कोण त्याला सांगणारा? तू त्याला सांगणारा कोण? सांगण्याचं तात्पर्य कर्तुम अन्यथा कर्तुम असलेला असा तो भगवंत आहे. तो परमपिता परमात्मा आहे. तो सगळ्यांचं, हा आता ज्याच्या ज्याच्या असलेल्या कुवतीप्रमाणे त्याला सगळं मिळतं हा भाग वेगळा, तो कर्माचा भाग आहे. ढेरे हरे पलंगावर असं कोणी आपल्याला देणार नाही, देतील सुद्धा, पण तेवढं आपलं कर्तृत्व, मी मगाशी सांगितलं आपल्याला की तेवढं आपलं तप पाहिजे. ज्या वेळेला आपण तप तयार करू ना, त्यावेळेला आपली समाजामध्ये पत होत आहे. त्याच्यासाठी तप आहे, साधना आहेत, नियम आहेत, ते करावे लागतात. भगवंताचा तो विश्वोत्पत्त्यादि हेतवे हा भगवंताचा कार्य परिचय. विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. तापत्रय विनाशाय हा भगवंताचा स्वभाव परिचय. आधी व्याधी उपाधी बच्चू नाही म्हणून दुःख, मिळालं तरी दुःख, कारण सांभाळत नाही. आणि व्याधी तर विचारूच नका, तुमच्या आमच्या पाठीला तुंबलेल्या आहेत. मी सांगितलं आपल्याला की आपल्याला नाही नाही त्या व्याधी जडतात. आम्ही अगदी आनंदाने सांगतो, मोठ्या गर्वाने सांगतो, सांगू का तुम्हाला, आमचं बच्चू 1.5 वर्षाचं आहे. हो, नातू माझा 1.5 वर्षाचा आहे. परंतु काय सांगू तुम्हाला शुक्ल बुवा, तो मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाही. हे आपण किती खुशालकीने सांगतो का नाही? सज्जन हो, विज्ञान खूप चांगलं आहे, परंतु त्याचा उपयोग आपण कसा करून घ्यायचा ना, हे आपल्या. आम्हाला बरेच जण सांगतात, गुरुजी या विज्ञानाने सगळी पिढी बर्बाद करून टाकली. मी म्हटलं साफ चूक. त्या टीव्हीचा असलेला रिमोट कंट्रोल कोणाच्या हातामध्ये आहे? बरोबर. तुम्ही टीव्हीला 2 असतात की नाही, एक टीव्हीचं बटन असतं आणि एक त्या असलेल्या चॅनलचं बटन असतं. टीव्हीचं बटन तुम्ही ऑन केलं तर त्या टीव्हीवर फक्त स्क्रीन दिसेल, चॅनल दिसतील का? चॅनलचा असलेला रिमोट कोणाच्या हातात आहे? तुमच्या. मग तिथे स्टार प्रवाह बघायचा का, कलर्स मराठी बघायचं का, झी मराठी बघायचं का, झी युवा बघायचं का, TV9 बघायचं, हे कोणाच्या हातात आहे? हा, रिमोट जर का तुमच्या हातामध्ये आहे तर तुम्ही त्याच्यावर संस्कार चॅनल बघा, तुम्ही त्याच्यावर आस्था चॅनल बघा, तुम्ही त्याच्यावर छान असलेलं काही वाचनीय चॅनल बघा. आपण ते चॅनल बघतच नाही. आपण सदा आणि कदा स्टार प्रवाह झाला की झी मराठी, झी मराठी झाला की कलर्स मराठी, कलर्स मराठी झाला की बाकीचे सगळे चॅनल. काय
काकू, बरोबर आहे की? बरोबर बघा, त्या काकू बरोबर म्हणा. सांगण्याचं तात्पर्य, भगवंताला जर का आपलंसं करायचं असेल, त्याचा स्वभाव परिचय, तो आधीही नाहीशा करतो, यादीही नाहीशा करतो आणि उपाधी तर ठेवतच नाही. आपल्याला केवढी उपाधी, माझं नाव लिहिलं नाही, मला भागवताचार्य म्हटलं नाही, मला पंडित म्हटलं नाही, म्हणतो की नाही. सांगण्याचं तात्पर्य, उपाधी लागली तरी ती त्रासदायक आहे, नसली तरी त्रासदायक आहे. फ्रीज नव्हता तरी त्रासदायक, फ्रीज आहे तरी त्रासदायक. नव्हता तोपर्यंत काय, आमच्याकडे फ्रीज नाही, आमच्याकडे फ्रीज नाही, आमच्याकडे फ्रीज नाही. बरं, समजा तो फ्रीज आपण घेतला डबल डोअरचा, ट्रिपल डोअरचा, मग लाईट बिल वाढलं. म्हणजे असलं तरी त्रास आणि नसला तरी त्रास, मनुष्याचा तो स्वभाव आहे. पण भगवंताचा तसं नाहीये. भगवंत या सगळ्यांवर औषध, तापत्रय विनाशाय, तो सगळ्यांचा असलेला नाश करणार आहे, त्रिविध तापांचा नाश करणार. आणि शेवटी भगवंताने ते आपल्याकडे घेतलंच नाही. श्री कृष्णाय वयं नमः, भगवंताला म्हणता आलं असतं, शास्त्रकारांना म्हणता आलं असतं, श्री कृष्णाय अयं नमः, हे मी केलं म्हणून नाही म्हटलं. वयं नमः हे नाहीच. तो निर्गुणातून सगुणाकडे जाणार आहे, लक्षात. आणि भागवताचे देव जे आहेत ना, हे प्रत्यक्ष गोविंद आहे. तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे, तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे. खरंच आपल्याला प्रश्न पडतो की त्या असलेल्या मिठाचा खडा जो आहे, नाचवण्यासाठी किती लागतं? मुठभर. 10 किलोची बासुंदी केली आणि ती नाचवायची, किती लागेल मीठ आपल्याला? मुठभर. एक खडा चिमूटभर चिमटीत बसेल एवढं जरी टाकलं, अगदी तेवढ्याने अर्ध्या चिमटीत बसेल एवढं जरी टाकलं तरी दूध नसेल का नाही? का बरं नसेल? मी नाचवलं, भाव कुठे आला? मी नाचवलं. त्यामुळे त्याच्याकडे सांगितलं मी आपल्याला, त्याच्याकडे प्रेमाने पाहिजे असतं. अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम. त्याच्याकडे कसंही पहा, त्याचे ओठ पहा, त्याचे डोळे पहा, त्याचे गाल पहा, त्याचे हात पहा, तो हसतो कसा पहा, त्याचं हृदय पहा, ते सगळं मधुर वाटतं. कारण का की तो प्रत्यक्ष तुमच्या आमच्या कल्याणासाठी आहे. तुमच्या आमच्या कल्याणासाठी तो आला असला कारणाने तो आपल्याला अत्यंत प्रेमाने वाटतो. इकडे नारद फिरता 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 त्यांना असं दिसलं की एक स्त्री आपल्या वृद्ध मुलांबरोबर तिथे त्या ठिकाणी आहे. उत्पन्ना द्रविडा देशी वृद्धिंगते कर्नाटके वचिन वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतां गता. त्या स्त्रीला विचारलं, बाई तू कोण? तिने सांगितलं, मी भक्ती. अगं तू इथे काय करते?
ही माझी दोन मुलं आहेत. कोण? काय नाव त्यांचं? ज्ञान आणि वैराग्य. एक लक्षात ठेवा, ज्ञानाने जितकं परिपक्व व्हावं लागतं ना, तसं वैराग्य सुद्धा तुमच्या अंगामध्ये तितकं परिपक्व असावं लागतं. ज्या वेळेला ज्ञानाने परिपक्वता येते त्यावेळेला वैराग्याने येईलच असं नाही. भरपूर ज्ञान आहे पण वैराग्य आहे का? त्यामुळे जितकं ज्ञान आपण कमवतो तितकं वैराग्य सुद्धा आपल्याला कमवता आलं पाहिजे, तर त्याची आपल्याला भेट होते. आणि भक्ती हे प्रेमाचं प्रतीक आहे. भक्ती हा भाव आहे. भक्ती ही काय अशी कुठे बाजारात मिळत नाही, तो भाव आहे. भक्ती हा भाव आहे. गोपी हा भाव आहे. म्हणून आमच्या त्या असलेल्या कबीरांना म्हणावं लागलं, बघ हे कोटी कोटी कबीर, एकेका गोपीच्या मागे बघ हे कोटी कोटी कबीर. म्हणजे काय भाव असेल लक्षात ठेवा. भगवंताच्या असलेल्या त्या जवळ जाण्यासाठी एक प्रकारचा असा प्रेमाचा ओलावा लागतो, तळमळ लागते, ओढ लागते. नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलंय, सात्वस्मिन् परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच. जसं त्या असलेल्या मासा जसा आहे की नाही पाण्यामध्ये असतो का नाही, पाणी हे त्याचं जीवन आहे. लक्षात ठेवा, त्या माशाला तुम्ही त्या पाण्यापासून अगदी एक सेकंद जरी बाहेर जरी काढलं तरी तो तडफडतो आणि तो लगेच उडी मारून पाण्यात. तसं त्या आपली जर का उत्पत्ती त्या असलेल्या शिवापासून आहे, या जीवाची उत्पत्ती जर का त्या शिवापासून आहे, तर आपली ओढ तिथे जायला नको का? आम्ही आरतीमध्ये म्हणतो का नाही, तो हा विठ्ठल बरवा. अजून सांगू आपल्याला, मी तू पडाची झाली बोळवण. आरतीत म्हणतो आपण, मी तू पडाची झाली बोळवण. पण आपल्यातला मी त्याच्यापर्यंत आपण कधी देतो का? सज्जन हो, जोपर्यंत आपल्यातला मी आपण त्याच्यापर्यंत देत नाही ना, तोपर्यंत तो आपल्याला आपलंसं करत नाही. एक लक्षात ठेवा, आपण या संसार रूपी बाजारामध्ये आलेलो आणि या संसार रूपी बाजारामध्ये आपण ज्या वेळेला आलेलो आहोत ना, त्यावेळेला त्याने आपला हात धरला पाहिजे. आपण लहान मुलांना बाजारात घेऊन जातो का नाही? घेऊन जातो. समजा जर का लहान मुलांनी आपलं बोट जर का धरलं, माझं वाक्य नीट लक्षात घ्या, लहान मुलाने आपलं बोट जर का धरलं तर तो आपलं बोट केव्हाही सोडून जाऊ शकतो, आपला हात सोडून जाऊ शकतो. पण आपण जर का त्याचं बोट धरलं तर आपण त्याला सोडू का? आपण त्याला काही का असेना, फरफटत का होईना, खेचडत का होईना, त्या गरजेतील मार्ग काढत का होईना, आपण त्याला नेऊ का नाही? कारण हात आपण धरलाय. तसं भगवंतानी या संसारामध्ये आपल्याला ढकलल्यानंतर आपण त्याच्याजवळ जर का गेलो आणि त्याने जर का आपल्या हाताला जर का धरलं तर आपण ही भवसागराची नौका पार करू शकतो. पण ही भवसागराची नौका जर का आपल्याला पार करायची असेल तर आपल्याला थोडंसं नामस्मरण करायला पाहिजे. त्याला उत्तर हरिकीर्तना. मग थोडंसं नामस्मरण आपण करूया. ओम नमो भगवते वासुदेवा. म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 मुरलीधर भगवान की जय। त्या असलेल्या त्या भक्तीला सांगितलं, ऐका चल त्यांना घेऊन कुठे जाऊ आपण, कथा चालू आहे. कुठे चालू आहे कथा? कोण सांगताय? परीक्षिती राजाला शुक महाराज. त्यामुळे तिथे आपण जाऊया. देवर्षी नारद त्या भक्तीला घेऊन, त्या ज्ञान आणि वैराग्याला घेऊन तिची ती दोन मुलं तिथे गेली. काय कथाभाग चालू आहे तो उद्याला आपण पाहणार. परंतु आजचं महत्व काय? तुंगभद्रा तटे पूर्वदम. त्या तुंगभद्रा नदीच्या तीरावर एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण. सज्जनो, जाता जाता एक सांगतो, प्रत्येक ग्रंथाची समाधी भाषा एवढं लक्षात ठेवा. आपल्याला जे वाटतं ते त्या ग्रंथात असतं असं नव्हे. त्या ग्रंथाची एक समाधी भाषा. ती समाधी भाषा जर का आपण जाणून घेतली तर आपल्याला तो असलेला ग्रंथ काय तो कळेल. नाही तर गमतीने आपण म्हणतो का नाही, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आमचे काही जुने कीर्तनकार सांगायचे दृष्टांत. एकाला विचारलं, बाबा तू किती वेळेला ज्ञानेश्वरी वाचली? तो म्हणाला, काय महाराज किती वेळेला वाचली काय विचारता? त्या ज्ञानेश्वरी मधला पहिला शब्द आहे ओम नमोजी. नमोजी. आता विचार करा, आपण जर का तो शब्दच्छल केला तर काय होईल सांगा मला? नाही मोजायचं नाही म्हणे, तुम्हीच सांगितलेलं आहे. आणि नमोजीचा अर्थ काय? त्या असलेल्याला शरण. रामदास स्वामी सुद्धा सांगतात, मना सज्जना भक्ती पंथे सिजावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभाव. मनाला केलेले ते उपदेश मनोबोध म्हटले. काय म्हटलंय त्याला? मना सज्जन. बा मना अर्थ दोन आहेत बरं का. बा मना तू किती सज्जन. लहान मुलांकडून काम करून घ्यायचं असेल तर मन तसंच आहे हो, सैरा वेळा फिरणारं मन आहे. आणि त्याला आपल्याला इकडे जर का या मुरलीधर मंदिरामध्ये आणायचं असेल तर 7 दिवसामध्ये तर त्याला सांगावं लागतं, अरे चल भागवत कथा आहे. 7 दिवस नाही ऐकू आपण. 1 दिवस तर चल. नाही 1 दिवस, तासभर तर चल. नको तासभर, 10 मिनिटं तर चल. सज्जन हो, ही भागवत कथा सांगणारेही थकले नाही आणि ऐकणारेही थकले. कारण कशी माहिती का, ती आपल्या या गंगेसारखी निर्मळ सतत वाहणारी आहे. एके ठिकाणी असे थांबणारी नाही, सतत वाहणारी आहे. अनेकांपासून
व्यासांपासून शुकांपासून अगदी त्या असलेल्या ब्रह्मदेवापासून सगळ्यांनी चालत आलेली. इथे नाही सांगणारे थकले, नाही ऐकणारे थकले. मग त्या मनाला सांगावं लागतं, बा मना तू किती सज्जन, चल आपल्याला आता त्या भक्तीच्या वाटेवर जायचंय, भक्तीच्या पंथाच्या वाटेवर जायचंय. हा एक अर्थ. आणि आता दुसरा अर्थ लक्षात ठेवा, मना सज्जना. त्या मनाला सांगायचं, बा मना तू आता सज्ज झालायस ना, इतके जर इकडे तिकडे सगळीकडे फिरत होता, आता सज्ज आहे ना तू. कारण आता आपल्याला त्या असलेल्या भक्तीच्या वाटेवर चालायचंय. मना सज्जना भक्ती पंथेसी जावे. त्या भक्तीच्या वाटेवर चालायचं आपल्याला लक्षात. मग त्याच्यासाठी थोडस सज्ज व्हावं लागतं. एक तर मंदिरामध्ये आलोय आपण भागवत कथा ऐकायला, वरती छानपैकी पंखा चालू आहे, गुरुजींच्या समोर माईक आहे, खुर्ची मिळालेली आहे, खांब मिळालेला आहे. मग थोडा वेळ आपण जर का असं मना सज्जना झालं तर काय हरकत आहे. मग इथे मन सज्ज आहे का? इथे मन सज्ज नाही. इथे मन काय करत, असं सज्ज राहो. मनाला आपल्याला सज्जन आणि त्या भक्तीच्या वाटेवर जर का आपल्याला चालायचं असेल तर तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण पुत्र संतान नाही, संतान नाही, आधी बघाचा भगवंताचा असलेला स्वभाव परिचय. आज नाही संतान, म्हणून निघाला, देहत्याग करण्यासाठी निघाला. एक साधू बाबा भेटले त्याला. साधू बाबाने सांगितलं, एक फळ घे आणि तुझ्या बायकोला खायला दे, लोक मुलगा होईल. झालं ते साधू बाबांनी दिलेलं फळ ते बोलवलं, घरी आली, सांगितलं. त्याची दुंदुली नावाची त्याची पत्नी, त्याला सांगितलं, तिला सांगितलं, बाई ग हे साधू बाबांनी फळ दिले, तू फळ खा म्हणजे मग तुला आणि मुलगा होईल. ती दुंदुली म्हणते, असे फळ खाऊन काय मुलं होतात का? यावर एकादशीला आमच्या मंदिरामध्ये सज्जन हो, कर्तुम अन्यथा कर्तुम असलेला परमपिता परमात्मा काहीही करू शकतो, एवढं लक्षात ठेवा. काहीही, अंडरलाईन या शब्दाकडे, अंडरलाईन, काहीही करू शकतो. फक्त तुमची त्याच्यावर श्रद्धा असावी. आमची श्रद्धाच नाही, त्यामुळे आम्ही म्हणतो की देव नाही. आणि म्हणून मग एक पद निघालं होतं, देव देवाऱ्यात नाही, देव नाही देवार. ठीक आहे, पण त्याच्या पुढचं आपण ऐकलंच नाही. देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्य आहे, ती पुढची वेळ आपण ऐकतच नाही. झालं, त्या दुंदुलीने काय केलं, ते फळ जे होतं ते आपल्या असलेल्या बहिणीला खाऊ दिलं. काही ठिकाणी प्रमाद असा आहे की तिने ते गाईला खाऊ दिलं. मग त्या असलेल्या तिची बहीण आली, त्या बहिणीला मुलगा झाला, मग ती बहीण ताई म्हणून आली. हे फळ होतं ते गाईला खाऊ घातलं, गाईला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. कथाभाग संपला. तिला त्या बहिणीला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं दुंदुकाळ.
कथाभाग पूर्णपणे संपला. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, त्याला पत्नी दुंदुली, तिला तिची बहीण, ते साधूबाबाने फळ दिलं, ते फळ तिने खाल्लं नाही, ते गाईला टाकलं, गाईला मूल झालं, गाईचं नाव ठेवलं गोकर्ण, आणि त्या दुंदुलीच्या असलेल्या बहिणीला मुलगा झाला, नाव ठेवलं दुंदुकारी. विषय संपला. आता तुम्ही मला सांगा, हा आत्मदेव कोण? हा आत्मदेव म्हणजे आपण स्वतः. मी सांगितलं ना आपल्याला, समाधी भाषा आहे. प्रत्येक ग्रंथाची समाधी भाषा आहे. कोण आत्मदेव? मी म्हणतो की नाही मी देव आहे, माझ्यात देव आहे, आणि आपण म्हणतो की नाही अरे बरं झालं देसाई तुम्ही देवासारखे धावलात, म्हणतो की नाही आपण? तुम्ही देवासारखे आलात म्हणतो आपण. आत्मदेव म्हणजे आपण स्वतः, दुंदुली म्हणजे आपली बुद्धी. आणि जर का आपल्या असलेल्या बुद्धीने जर का चांगलं काम केलं तर त्याची फळं चांगली, आणि जर का आपण वाईट काम केलं तर त्याची फळं वाईट. साधा हिशोब आहे. आपण जर का चांगलं काम केलं तर त्याची फळं चांगली, आणि वाईट काम केलं तर त्याची फळं दुष्ट होतात. आता गोकर्णचा अर्थ समजून घ्या. गो म्हणजे ज्ञान, आणि कर्ण म्हणजे बहुश्रुत ऐकलेला, पुष्कळ ऐकलेलं. असं जो पुष्कळ ऐकलेलं जे असतं त्याला गोकर्ण असं. आणि तो दुंदुकारी प्रेतयोनीतून त्याला मुक्ती मिळायला नाही, त्याला असलेल्या त्या पंचविषयांनी घेरलं. त्या दुंदुकारीला सगळी संपत्ती त्याने नाश करून टाकली. भागवतामधला शब्द वेगळा आहे, तुम्हाला या जागेवर उच्चारता येत नाही, परंतु काही ठिकाणी शब्द असा वापरला जातो की त्याला पंचविषयांनी घेरलं. पण आम्ही असं म्हणतो की समाधी भाषा जर का बघितली तर त्याला पंचविषयांनी घेरलं. तुम्हाला आम्हाला सुद्धा ज्या वेळेला हे 5 विषय घेरले जातात त्यावेळेला आपण रसातळाला जातो. आपण कोणाचंच ऐकत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे षडरिपून बरोबर जे काही पंचविषय जे आहेत त्या पंचविषयांच्या आपण अधीन गेलो की आपण या असलेल्या संसारामध्ये जखडले जातो. तेव्हा आपलं शरीर जखडलं जात. मग लहान वयामध्ये आपल्याला डायबिटीज चालू, लहान वयात आपल्याला बसता येत नाही, लहान वयात आपल्याला खुर्ची लागते, लहान वयात आपल्याला चष्मा लागतो. कारण का आपण त्याच्या अधीन गेलो. आणि मग हे ज्या वेळेला त्याच्या आपण अधीन जातो की नाही त्यावेळेला त्याच्यातून मार्ग काढायचा असतो. म्हणून त्या दुंदुकारीला मार्ग सापडेना, प्रेतयोनीत गेला तो. गोकर्ण पंडितो ज्ञानी दुंदुकारी महाखडा. गोकर्ण पंडित झाला, ज्ञानी झाला, आणि हा दुंदुकारी महाखळ झाला. बरं, याने तर सगळ्यांची तिथे श्राद्ध करून टाकली गोकर्णाने. सगळेच गेले. आपल्या घरी ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याला चित्र विचित्र आवाज येतो. कशाचे आवाज येत आहेत काही कळेना. प्रेतयोनीतून तो म्हणाला, अरे दादा मीच आहे, मी या सगळ्या पंचविषयांच्या नादी लागलो आणि बघ माझी काय अवस्था झाली, मला तर आता ह्याच्यातून मुक्तीच नाही मिळत. गोकर्णाने आजूबाजूला सगळ्यांना विचारलं की काय करावं लागेल, काही उपाय सांगा. विद्वानांनी सांगितलं एकच उपाय, त्याला भागवत कथन कर. त्याच्या समोर भागवत कथन कर, म्हणजे तो त्या भागवत श्रवणाने त्याला मुक्ती मिळेल. सज्जन हो,
ह्याला म्हणतात श्रीमद भागवत. काय मिळतं आपल्याला? मुक्ती मिळते. अजित कडकडे एके ठिकाणी खूप सुंदर म्हणतात, भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी, भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी. विठ्ठला मीच खरा अपराधी. आम्हाला नाही त्याची व्याधी जड, आम्हाला भक्तीची व्याधी जडतच नाही. आम्ही पटकन एका मिनिटात सापडेल आपल्याला, पण तेवढी आपली ताकद पाहिजे. त्याला हाका मारायला लागतात. आमच्या त्या द्रौपदीने हाका नाही का मारल्या? अरे द्वारकाधीशा, अरे संकट मोचना, अरे देवकी नंदना, किती हाका मारल्या. तो म्हणाला, अगं मी तुझ्या जवळच होतो, पण तू द्वारकाधीश हाका मारल्यानंतर मला द्वारकेला जाऊन यावं लागायचं. महाभारतातला प्रसंग आपल्याला माहिती. पण ज्या वेळेला तिने हाक मारली, अरे कृष्णा, ज्या वेळेला तिने कृष्णा म्हणून हाक मारली, त्यावेळेला भगवंतानी सगळी तिची लाज राखली. त्यामुळे भगवंताला आर्ततेने हाक मारावी. आरती या शब्दाचा अर्थ की आर्ततेने आपण ज्याची आराधना करतो, आरती करतो. आता आपण आर्ततेने करतो का, हे प्रत्येकाने आपापला विचार. सांगण्याचं तात्पर्य विचारलं सगळ्यांना, पंडितांना. पंडितांनी सांगितलं की त्याला भागवत श्रवण कर. म्हणून प्रत्यक्ष गोकर्णाने भागवताचं श्रवण केलं आणि त्याला ऐकवलं. गोकर्णाने कथन केलं आणि त्या असलेल्या दुंदुकारीने ऐकलं. कसं ऐकलं माहितीये का तुम्हाला? त्याने काय केलं, त्या वेळूच्या असलेल्या बांबूमध्ये जाऊन बसलं. कोकर वेळूचा बांबू असतो त्याच्यात जाऊन बसलं आणि जसा 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 दिवस संपायचा तशी तशी ती गाठ त्याची मोकळी व्हायची आणि 7व्या दिवशी ती गाठ मोकळी झाली, तो बांबू मोकळा झाला आणि प्रत्यक्ष विमान आला आणि त्याला घेऊन. इथे सुद्धा विमान पुढल्या रविवारी येणार आहे. सांगून ठेवतो, ज्यांना विमानात बसायचं असेल त्यांनी या. इथे सुद्धा विमान येणार आहे पुढल्या रविवारी. उद्यापासून 4 दिवसाला सुरुवात होणार आहे. प्रत्येकाने आपापलं सामान घेऊन या, ज्याला विमानात बसायचं त्यांनी. पण मी सांगणार आहे की बाबा रे, ह्या कोणालाही नेऊ नको. कारण का, ह्यांच्या मुलांचं लग्न व्हायचंय, नातवांची मुंज व्हायची, नातवांचं लग्न व्हायचंय. हो काय वैदी, बरोबर आहे की? मग बघा बघा, अजून नातवांची मुंज व्हायचे, नातवांचे लग्न व्हायचे आणि मला पंटू बघायचा आहे. त्यामुळे कोणीही येणार नाही. हो, जे स्वेच्छेने जायला तयार असतील त्यांना घेऊन जा म्हणून जाईल. स्वेच्छेने या इथ्या गंगेच्या असलेल्या काठावर विमान उभं राहणार आहे पुढल्या रविवारी संध्याकाळी. भागवत कथा संपल्यानंतर इथे 7 वाजता विमान येईल. ज्याला जायचं त्यांनी जा. सांगण्याचं तात्पर्य, आपण या असलेल्या पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, आपण अडकलोय त्याच्या. आणि ज्या वेळेला आपण त्याच्यामध्ये अडकले जातो ना, त्यावेळेला आपल्याला त्याच्यातून बाहेर नाही पडताय. कर्मसिद्धांत, ज्या कर्मासाठी आपण आलेलो आहोत ते कर्म आपल्याला भोगावं लागणार आहे आणि ते कर्म केल्याशिवाय तर आपली सुटका नाही. त्यामुळे त्या असलेल्या गोकर्णाने त्या धुंदुकारीला सगळं भागवत कथेचं श्रवण करवलं
त्या धुंदुकारीने सगळं ऐकलं आणि मग तो धुंदुकारी वरती तिथे भगवंताच्या कडे गेला. आता हा भागवतामधला असलेला सप्ताह कशा पद्धतीने करायचा, कोणी करायचा, कसा करायचा, त्याचं वाचन कसं करायचं, त्याच्या काही असलेल्या काही नियम आहेत का, हे सगळे आहे. परंतु आता घड्याळामध्ये वाजले 7. तुम्हाला सगळ्यांना घरी जायची आहे घाई, कारण आपण 4ची वेळ दिली होती. आपण सुरुवात आपल्याकडे आजचं नियोजनच तसं होतं. राधाष्टमी, महालक्ष्मी, त्यामुळे उद्याला बरोबर आपण या ठिकाणी किती वाजता? 3 वाजता. उद्याला बरोबर इथे 3 वाजता आपण सुरुवात करणार आहोत. उद्याला बरोबर 3 वाजता सुरुवात होईल. त्यामुळे उद्या आपण सगळ्यांनी 3 वाजता या आणि उद्यापासून आपण जो मुख्य जो गाभा आहे ना, त्या गाभेला आपण सुरुवात आपण करूया. या ठिकाणी बोल 3 ते 6 का 4 ते 7 काय टायमिंग सांग. नाही मला किती टाइम 4 आम्ही ठेवताना 3 ते 7 ठेवतो. आणि सध्या आपण असं करू 2 दिवस जरा टाइम आपला फ्लेक्सिबल ठेवू. म्हणजे परवाच्या दिवशी उद्याला महालक्ष्मी सगळीकडे जेवणार आहे, माहेर वाशिणी सगळीकडे जाणार आहे, माहेर वाशिणी सगळीकडे येणार आहेत. त्यामुळे त्या माहेर वाशिणी जेवल्यानंतर थोडीच भागवताला येते. त्यामध्ये जरा पडते नाही, त्यामुळे त्या पडल्यानंतर थोडीशी वामकुक्षी होईल. त्यामुळे उद्याचे दिवस आपण 3:30 पावणे 4ची वेळ ठेवू आणि उद्या आणि परवा आणि मग 13 पासून मग 3 ते 6 वेळ राहील आपली. म्हणजे मग सोपं पडेल सगळ्यांना यायला जायला सुद्धा. असो उद्या बरोबर 3:30 वाजता आपण या ठिकाणी येणार आहोत आणि पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण आपण करूया. आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. उमापति महादेव की जय. पवन सुत हनुमान की जय. मुरलीधर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. उद्या बरोबर 3:30 वाजता आपण भेटणार. जय श्री कृष्ण.